सखी सावली काव्यांजली। काय तसं नाही ग मधुरा, गैरसमज करून घेऊ नकोस। अगं आपलं परक असं काही नाहीये। मधुरा ग आवर स्वतःला। त्यांनी सांगितलं नाही याचा अर्थ त्यांना सांगायचं नव्हतं असं होत नाही। तुम्हाला नाही कळणार, माझी सख्खी बहीण आहे ही, सख्खी बहीण। अहो तिच्यावर मोठं संकट आलं तर मी तिला माझ्या घरी घेऊन आले ना, पण आता मला कळतंय की ती मला बहीण मानतच नाही। तिच्यासाठी मी कोण आहे? फक्त सगळ्यांसारखी एक बाहेरची व्यक्ती। अगं काय बोलतेस मधुरा? घरातल्या अशा सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर उघड नाही करता येत ग। देव ना करो तुमच्या घरात असं काही घडलं असतं तर तू मला असं सांगितलं असतंस? ते काही असलं तरी ताई, तू ही गोष्ट माझ्यापासून लपवायला नको होतीस। अगं मुद्दाम लपवण्यासारखं काही नव्हतं, ती वेळच तशी होती। आणि तुला जर वाटतच असेल ना की मी तुला परक केलं तर मग परक्यांच्या घरात असं कशाला राहायचं ना? निदान मी तरी नाही राहणार, मी निघून जाते आता। ताई मला असं म्हणायचं नव्हतं, तू वेगळा अर्थ काढतेस। हो पण मनात होतं ना तुझ्या, तेच बोलून दाखवलंस तू। ताई अगं कुठली गोष्ट कुठं नेतेस तू? तू नेतेस मधुरा, तू आम्हाला तुमच्या घरात आसरा दिला असं बोलून दाखवलंस ना आता। आमच्या घरातली नाजूक गोष्ट तुला सांगितली नाही याचा जाब विचारलास ना तू आता। नात्याचे मूल समजून घेताना त्या नात्याला बोल लावायचे नसतात। काकू तुम्ही प्लीज रागाच्या भरात असा काही निर्णय घेऊ नका ना प्लीज। अवशी बघ आता सिच्युएशन खूप टेन्स्ड आहे म्हणून आपण या विषयावरती उद्या बोलूया ना। आता हा विषय नको ना वाढवायला प्लीज मावशी। बोलण्यासारखं काही उरलंच नाही। ताई तुम्ही प्लीज असा तडकाफडकी निर्णय नका घेऊ, ऐका माझं। मी तडकाफडकी नाही बोलले, मधुरा बोलली आणि म्हणून मी हा निर्णय घेतलाय। काही प्लीज सांग ना त्यांना थांबायला, नका ना जाऊ तुम्ही प्लीज। मला सगळ्यांचंच म्हणणं कळतंय लाड, पण आईंनी जो निर्णय घेतलाय त्याच्या विरोधात मी जाऊ शकणार नाही। तुम्ही ठरवा आई काय करायचं ते, तुम्ही म्हणाल तिथे येईन। वहिनी अगं काय बोलतेस तू? काही ऐक ना प्लीज प्लीज, यावेळी असा निर्णय नको घेऊ, सामना नको जाऊ ना। निरंजनराव अहो तुम्ही तरी मीनाक्षी ताईला समजावा ना। मावशी मावशी ऐक ना। वहिनी प्लीज प्लीज, आई अगं काय करतेस तू? उभी काय? थांबव ना गं त्यांना प्लीज। हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे, तिला तिची मनमानीच करायची असेल तर मी काही नाही करू शकत।